भारताच्या बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे, छान विचार आहे. पण अनेकदा एक गोंधळ उडतो. बँकिंग म्युच्युअल फंड घ्यावा की बँक बीजसारखा ETF? तर आज आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत आणि या दोन्हीमधला फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की भारताच्या टॉप बँकांमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे नेमकं काय करायचं? थेट शेअर्स विकत घ्यायचे, म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचे की मग ETFकडे वळायचं? योग्य पर्याय निवडणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच चला प्रत्येक पर्याय नेमका काय आहे ते समजून घेऊया. आता कुठल्याही पर्यायाची तुलना करण्याआधी त्यामागची मूळ विचारसरणी समजून घेणं गरजेचं आहे. गुंतवणुकीच्या जगात दोन मुख्य पद्धती आहेत. एक आहे सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह आणि दुसरी आहे निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह. हाच फरक ठरवतो की तुमची गुंतवणूक कशी हाताळली जाईल आणि त्यावर खर्च किती येईल. चला हे जरा सविस्तरपणे बघूया. ॲक्टिव्ह गुंतवणुकीत काय होतं तर एक फंड मॅनेजर असतो जो सतत बाजाराला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. तो खूप संशोधन करून असे स्टॉक्स निवडतो जे त्याला वाटतं की बाजारापेक्षा जास्त परतावा देतील. याउलट पॅसिव्ह गुंतवणुकीत फंड फक्त बाजाराचा निर्देशांकाची म्हणजे इंडेक्सची नक्कल करतो. इथे बाजाराला हरवण्याचा प्रयत्नच नसतो तर बाजारासोबत चालण्याचा प्रयत्न असतो. आता हे जे काही मॅनेजमेंट आहे त्यासाठी एक खर्च येतो ज्याला म्हणतात एक्सपेन्स रेशो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही फंड मॅनेजमेंटसाठी लागणारी फी आहे आणि ही फी थेट आपल्या परताव्यावर परिणाम करते. त्यामुळे हा खर्च जितका कमी असेल तितका आपला फायदा जास्त. चला आता येऊया आपल्या मुख्य विषयाकडे. एका बाजूला आहेत ॲक्टिव्हली मॅनेज होणारे बँकिंग म्युच्युअल फंड आणि दुसऱ्या बाजूला आहे पॅसिव्हली इंडेक्सला फॉलो करणारा बँक बीज ETF. मग यापैकी आपल्यासाठी नक्की काय चांगलं आहे? बरं, हा तक्ता बघितला की फरक लगेच डोळ्यासमोर येतो. बँकिंग म्युच्युअल फंडाचं ध्येय काय? बाजाराला हरवणं. त्यामुळे साहजिकच त्याचा खर्च जास्त असतो. याउलट बँक बीजचं ध्येय एकदम साधा आहे, निफ्टी बँक इंडेक्सची फक्त नक्कल करणं. त्यामुळे त्याचं व्यवस्थापन सोपं आणि खर्च अगदीच कमी असतो. मग ॲक्टिव्हली मॅनेज होणाऱ्या बँकिंग म्युच्युअल फंडाचा एक्सपेन्स रेशो साधारण किती असतो तर तो असतो जवळपास 1 ते 2% ही फी फंड मॅनेजरच्या कौशल्यासाठी आणि त्याच्या टीमच्या संशोधनासाठी आकारली जाते. आणि याउलट बँक बीजचा खर्च बघा, फक्त 0.19%. हा फरक खूपच मोठा आहे नाही का? आणि दीर्घकाळात परताव्यावर याचा प्रचंड परिणाम होतो. गणित अगदी सोपं आहे. खर्च जितका कमी तितके जास्त पैसे गुंतवणूकदाराच्या खिशात राहतात. बँक बीज निवडण्याचे फायदे खरंच खूप आहेत. एकाच गुंतवणुकीत थेट भारतातल्या 12 मोठ्या बँकांमध्ये तुमची हिस्सेदारी तयार होते. खर्च तर अगदीच कमी आहे आणि शेअर बाजारात जसं आपण एखादा शेअर घेतो विकतो तसंच तुम्ही हे कधीही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याला कोणतीही एक्सपायरी डेट नसते. त्यामुळे दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, आकडेवारी पण हेच सांगते. उदाहरणार्थ, एका विशिष्ट दिवशी झालेल्या एकूण व्यवहारांपैकी जवळपास 67% शेअर्सची डिलिव्हरी घेतली गेली. याचा सरळ अर्थ काय होतो तर लोक बँक बीज खरेदी करून ते दीर्घकाळासाठी आपल्या डीमॅट खात्यात ठेवत आहेत, फक्त दिवसाच्या दिवसात ट्रेडिंग करण्यासाठी नाही. आता एका खूपच महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. अनेक नवीन गुंतवणूकदार बँक बीज आणि बँक निफ्टी यामध्ये हमखास गोंधळतात. ही दोन्ही नावं जरी सारखी वाटत असली तरी ती पूर्णपणे वेगळी आहेत. हे स्पष्टपणे लक्षात ठेवा, बँक निफ्टी हा फक्त एक आकडा आहे, एक बेंचमार्क. तो आपण थेट विकत घेऊ शकत नाही, जसं आपण एखादा शेअर विकत घेतो. मग बँक निफ्टी म्हणजे नक्की काय? हा एक निर्देशांक आहे जो बाजाराची दिशा दाखवतो. जे अनुभवी ट्रेडर असतात ते याचा वापर फ्युचर्स आणि ऑप्शन्ससारख्या किचकट आणि अत्यंत जोखमीच्या साधनांमध्ये व्यापार करण्यासाठी करतात. हे गुंतवणुकीसाठी नाही तर हे पूर्णपणे व्यापारासाठी आहे. आणि ही जोखीम किती मोठी आहे हे मोतीलाल ओसवाल यांचा अभ्यास सांगतो. त्यांच्या मते 90%पेक्षा जास्त रिटेल ऑप्शन खरेदीदार दीर्घकाळात पैसे गमावतात. म्हणूनच पूर्ण माहितीशिवाय ह्या पर्यायाकडे वळणं खूप धोकादायक ठरू शकतं. तर या सगळ्या माहितीनंतर आता हे ठरवूया की कोणत्या प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे. आता निर्णय घेणं सोपं झालं असेल. जर बाजाराला हरवण्याची अपेक्षा असेल आणि त्यासाठी जास्त शुल्क देण्याची तयारी असेल तर बँकिंग म्युच्युअल फंड एक पर्याय असू शकतो. पण जर कमी खर्चात, सोप्या पद्धतीने आणि दीर्घकाळासाठी बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर बँक बीज हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. आणि बँक निफ्टी FNO तो फक्त आणि फक्त अनुभवी ट्रेडर्ससाठीच आहे. तर शेवटी प्रश्न हाच उरतो, आपल्या गुंतवणुकीचं सक्रियपणे व्यवस्थापन करणारा कोणीतरी हवा आहे की बाजारासोबत चालणारा एक सोपा आणि कमी खर्चाचा मार्ग हवा आहे? या प्रश्नाचं उत्तरच आपला योग्य गुंतवणुकीचा मार्ग ठरवेल.